असाच एक गड किल्ला आहे. या किल्ल्यावर हे दादा नक्कीच शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी आले असतील. हे जोडपं या ठिकाणी आले ते म्हणजे महाराजांचे विचार पटवून घेण्यासाठी. नक्कीच हे पाहून मन अगदी शांत झालं. पण या जोडप्याचे इथे काय चालू आहे काही कळत नाहीये. आणि हे आलेले दादा यांच्या पिशवीतून काय निघतायत तर नशेची साधनं, बाटल्या आणि ते सुद्धा गड किल्ल्यांवर. मनाला फार मोठी खंत वाटते की हेच पाहण्यासाठी स्वराज्य मिळालं होतं का. आणि हे काय या जोडप्यामध्ये आणि या तरुणांमध्ये भांडणं सुद्धा झाले. आता यांची भांडणं कोण सोडवेल. आता हे कोण आले यांना पाहूनच यांची भांडणं आपोआप सुटली. आणि हे नशा करत असलेले दादा यांना सलाम ठोकतायत आणि त्यांच्या पाया पडतायत. हा माणूस नक्की आहे तरी कोण. हा आठवलं, हे आजचे समाजसेवक पुढारी असणार. नक्कीच किल्ल्याची पाहणी करण्यासाठी आले असतील. या पुढाऱ्याचा सोबती पुढाऱ्याला सांगतोय, साहेब इथे भांडणं झाली होती, आपण मध्ये पडायचं का. पुढारी म्हणतोय, नाही आपल्या जवळ मॅटर आलाय काय. हा मॅटर आला वेगवेगळं स्वतः गेलो की काय आपला स्टेटस कमी होईल. काय स्टेटस ठेवायचं ना स्टेटस. चल मग फोटो काढ माता. आता मात्र मन फारच सुंदर झाले. फोटो काय काढतायत, सेल्फी काय घेतायत. आणि आता तर महाराजांना हार घालायला चाललाय हा पुढारी. अरे पाठीमागे ती मुलगी रडते, किल्ल्यावरती संपूर्ण कचरा आहे आणि हा पुढारी सेल्फी काढून आणि फोटो काढून हार घालतोय महाराजांना. इतक्यात आवाज येतो, थांबा. आता हा कोण आल्या आल्या किल्ल्याला पाया पडतोय. पण याच्यावर तरी कसा विश्वास ठेवणार. हा माणूस काय म्हणतोय तर म्हणतोय, थांबा महाराजांना हार घालू नका. पुढारी रागात बोलतो, तुला माहितीये काय मी कोण आहे ते. दादा विचारतो, तुम्हाला माहिती आहे का ज्यांना तुम्ही हार घालत आहात ते कोण आहेत ते. अरे रयतेचा राजा म्हणतात त्यांना. दादा म्हणतो, तुम्ही तर पुढारी, तुम्हाला कोण रोखू शकतो. हो पण थांबा. दादा त्या मुलांजवळ जातो, त्यांना विचारतो, अरे या गड किल्ल्यावरती तुम्ही ही अशी वाईट कर्म कशी करू शकता. त्यावेळी त्यातलाच एक मुलगा दादाला उत्तर देतो, हे गड किल्ले प्रॉपर्टी तुझ्या बापाची आहे का. दादा नम्रपणे बोलतो, राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. आणि एकच जोराची कान शिरत लगावून त्या मुलाला उत्तर देतो, हो हे गड किल्ले माझ्याच बापाचे आहेत, म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत. आता दादा त्या जोडप्याकडे जातो आणि विचारतो, अरे तुमचं लग्न झालं आहे का. जोडपं मान खाली घालून तिथं उभी राहतात. दादा पुन्हा एकदा जोराची कान शिरत त्या मुलाला देतो आणि दुसरा हात मुलीवर उभारणार. इतक्यात त्याचा हात स्तब्ध होतो आणि बोलतो, अरे माझ्या राजाची शिकवण आहे म्हणून तुला सन्मान देतोय. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आता दादा त्या पुढाऱ्याकडे जातो आणि बोलतो, एकदा राजे तळ कोकणात असताना कोकणातील काही मंडळी त्यांना भेटायला गेली आणि सांगितलं, आमच्याकडे रस्ते फार खराब झालेत आणि पावसाळ्यात तर आम्हाला फार मोठा त्रास होतो. त्यावेळी महाराजांनी विचार केला की ही गोष्ट रायगडावर पाठवून प्रशासनामार्फत जर हे काम करायचं म्हटलं तर त्याला फार उशीर पडेल. त्याच वेळी तानाजी मालुसरे संगमेश्वरला जसवंत दळवी यांचा बंदोबस्त करण्यासाठी आले होते. अरे माझ्या राजाने त्यांना तडक निरोप पाठवला, तानाजी दुश्मनांचा बंदोबस्त नंतर करूया, आधी रयतेचं काम करणं फार जरुरी आहे. त्यावेळी तानाजी मालुसरे यांनी राजांना किंवा त्या कोकणातील जनतेला हे सांगितलं नाही की मी लष्करी अधिकारी आहे, माझं हे काम नाही, तर ताबडतोब त्यांनी रस्ते बनवून दिले. अरे हे गड किल्ले हे दगड नाहीत, ते महाराजांच्या स्वप्नाचे श्वास आहेत. अरे शिवजयंती असू दे किंवा कोणताही दिवस असू दे, त्यावेळी महाराजांच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर नुसते फोटो काढून आणि सेल्फी काढून सोशल मीडियावर टाकलं म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा होणार नाही. यासाठी रक्तच भगवं असावं लागतं. इतके बोलतात सर्वजण स्थिर होतात, जणू काही गोठवले गेलेत. आणि पाहतोय तर काय, चक्क महाराज उठलेत आणि या दादाजवळ जात आहेत आणि स्वतः बोलतायत. स्वराज्य स्थापन करताना आई भवानी मातेने दिलेली तलवार जशी तेजस्वी होती तशीच बहिर्जी तुमची नजर सुद्धा शत्रूच्या काळजात घुसणारी आहे. आणि महाराज म्हणाले, स्वराज्य तलवारीने जिंकलं, पण आज जर का स्वराज्य वाचवायचं असेल तर प्रत्येकाला आपल्या मनातला कचरा आधी साफ करावा लागेल. जगदंब जगदंब इतके बोलून महाराज पुन्हा सिंहासनावर आरूढ झाले आणि तो दादा महाराजांना प्रणाम करून तिथून निघून गेला. स्तब्ध असलेले सर्व पुन्हा जागे झाले आणि त्या दादाला शोधतायत. पुढारी बोलतोय, तो दादा कुठे गेला. इतक्यात पुढाऱ्याची नजर महाराजांजवळ जाते आणि त्याला कळतं आणि तो महाराजांना बोलतो, महाराज बहिर्जी नाईकांचा संदेश आम्हाला मिळाला. आता हा हात तेव्हाच घालेन जेव्हा जनतेसाठी मी खरा मावळा म्हणून उतरेन. आणि सर्वजण गडावर घोषणा देतात, प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश महाराजाधिराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की नमो पार्वती पते.
जडिलादेवी माता की आंब्याचा रस केला हा राजवाडा
बावळा असं म्हणतो. हळूहळू तुम्हाला कळेल त्याच्या कमरेमध्ये किती स्प्रिंग लागलेले आहेत. त्याची कमर कशी काय हलायला लागते. जरा थांबा. जेव्हा जेव्हा जसं जसं वाक्य गतिमान होत जाणार तसे तसे त्याच्या कमरेचे लटके झटके तुम्हाला सगळे बघायला मिळणार. लोकांची
काही बाकी आहे या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतो परत एकदा मयूर डोक्यावर मला वाटतं त्याने तांब्यावर बांधली आहे वाद्याचा प्रकार बदलतोय थोडंसं आधुनिक वाद्य वाजवलं जात आहे आणि त्या आधुनिक वाद्याला